नमस्कार मैत्रिणींनो, आजचा दिवस अजिबात पण चांगला नाही आहे. कारण शिवमच्या बाबांना साधारण 101 इतका ताप होता. त्याआधी खूप जास्ती प्रमाणात होता, पण मी तापाची गोळी दिल्यानंतरसुद्धा पाऊण तासाने सुद्धा 101 ताप होतं. त्यामुळे मग त्यांना अर्जंट दवाखान्यात नेणं गरजेचं होतं, कारण त्यांना थंडी ताप ह्या दोन्ही गोष्टी सोबत होत्या. आणि मागचे 2 दिवससुद्धा आम्ही सलग दवाखान्यात जातो आहे, पण फार तितकासा फरक नाही आहे. त्यामुळे म्हटलं आज ब्लड टेस्ट वगैरे करून घेऊयात. त्यासाठी सलाईन वगैरे लावलेली होती. आधीची एक छोटी सलाईन झाली होती, ही दुसरी सलाईन आहे. आणि साधारण 6 ते 7 तास आम्ही दवाखान्यातच होतो. शिवम तोवर घरी एकटा होता. त्यानंतर मग परत तिसरी सलाईन लावली, बघू शकता ही तिसरी सलाईन आहे. आणि आत्ता कुठे त्यांचा ताप थोडा थोडा उतरायला सुरुवात झालेली आहे. शिवम घरीच होता. माझ्या मैत्रिणीच्या फोनवर व्हिडिओ कॉल मी त्याला केला. तो म्हटला खूप वेळ झाला आहे, खूप वेळ झाला. म्हटलं अरे थांब, अजून बाबांना सलाईन चालू आहे, येतो म्हटलं आम्ही. कारण हे मोमेंट पण कॅप्चर करणं तितकंच गरजेचं असतं. कारण आईवडील खूप वेळ घरात नाही आहेत, मुलगा घरी एकटाच आहे, त्याच्याजवळ कुणीच नाही आहे. ही सुद्धा सिच्युएशन आपल्याला हँडल करावी लागते. कारण आपल्या वेळेस आणि आपल्या मुलाच्या वेळेस कुणीच नाही आहे, ह्या गोष्टी आपण कायमस्वरूपी लक्षात ठेवायला हव्यात. कारण हे सुद्धा खूप महत्त्वाचं आहे. आपण जेव्हा दवाखान्यात असतो तेव्हा आपलं बाळ घरी एकटं स्वतः राहतं, हेही तितकीच महत्त्वाची गोष्ट आहे. आत्ता सलाईन वगैरे काढून झालेली आहे. तर आधीचा व्लॉग तुम्ही बघितलाच असेल की शिवमच्या बाबांची खूप तब्येत बरी नाही आहे. खरं तर 1-2-3 गोष्टी सोबत आल्या, त्यामुळे त्यांचं दुखणं थोडंसं जास्त वाढलं. त्यामुळे मी मध्यंतरी 3-4 दिवस कोणतेही व्हिडिओ शूट केले नाही. पण मी तुमच्याशी हे बोलण्यासाठी आलेली आहे की तुमच्या मागे कितीही कामाचं दडपण असू द्या, कितीही कामाचं प्रेशर असू द्या, पण स्वतःसाठी वेळ देणं, स्वतःची काळजी घेणं हे तुम्हाला खूप खूप जास्त महत्त्वाचं आहे. कारण ते 3-4 दिवस इतके धावपळीचे गेले ना, त्यापेक्षा रोज 1-2 तास जरी तुम्ही स्वतःसाठी वेळ दिला, स्वतःसाठी आराम केलात, तरीसुद्धा इतक्या धावपळीची वेळ तुमच्यावर येत नाही. खरं तर खूप गोष्टींचा लोड आहे, स्ट्रेस आहे. त्यामुळे थोडी हे 2-3 महिने खूप धावपळ होते. पण जेव्हा ही धावपळ होते तेव्हा आपली प्रकृती बिघडतेच, तब्येत बिघडतेच. त्यामुळे आपण स्वतःकडे पण लक्ष देणं गरजेचं आहे. आता पावसाळा सुरू झालेला आहे, म्हणजे पावसाळा सुरू होऊन बरेच दिवस झालेत, पण आता ताप, सर्दी, खोकला, त्यानंतर थंडी, त्यानंतर आणि बरेच म्हणजे टायफॉइड, डेंग्यू, मलेरिया या सगळ्या गोष्टींची खूप 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 साथ आलेली आहे. त्यामुळे तुम्ही स्वतः काही गोष्टींची काळजी घेणं खूप गरजेचं आहे. सगळ्यात महत्त्वाचं तर म्हणजे तुम्ही पाण्याचा वापर करताना पाणी उकळून गार केलेलं पाणी प्या. त्यामुळे त्यातलं निर्जंतुकीकरण झालेलं असतं, ते पाणी स्वच्छ झालेलं असतं, ते तुम्ही पिऊ शकता. त्यानंतर मला तरी पर्सनली मला असं वाटतं की काही दिवसांपूर्वी मी मेथीची भाजी आणली होती आणि ती थोडी भिजलेली होती, पण मी तरीसुद्धा लगेच साफ करून लगेच तिचे पराठे केले होते. पण त्या मेथीच्या भाजीने खूप जास्ती प्रमाणात आमच्या तब्येती बिघडल्या. मी जसं की आधीच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं, मलाही ज्या दिवशी शिवमच्या बाबांची तब्येत बिघडली त्याच्या दुसऱ्या दिवशी मलाही खूप म्हणजे जागरण झालं होतं ऑफकोर्स, कारण त्यांना रात्री पण ताप होता, त्यामुळे मी रात्री पण जागे होते. त्यानंतर दुसऱ्या दिवशी मग मला ॲसिडिटी खूप जास्ती झाली आणि जुलाब, उलट्या वगैरे सगळं सुरू झालं. पण ते मेथीच्या पराठ्यापासून सुरू झालं होतं आम्हाला. मग त्यानंतर मग त्यामुळे मला असं वाटतं आहे की पालेभाज्या घेताना पण त्या किती स्वच्छ आहेत, साफ आहेत का, कोरड्या आहेत का, ते बघून घेणं गरजेचं आहे. कारण तुम्ही ओला भाजीपाला घेतला, तो खराब असला, सडलेला असला, म्हणजे काय होतं, आपण साफ करून ठेवतो पण तेवढ्या 2-3 तासात आणि त्यावरती बुरशी चढते, तो भाजीपाला खराब होतो. ऑफकोर्स तुम्ही धुवून घेत असाल, पण तरीसुद्धा भाजीपाला नीट व्यवस्थित चेक करून घ्या, स्वच्छ साफ करून घ्या. फळभाज्या असतील तर धुवून घ्या, अळे वगैरे चेक करा. कारण पावसाळा सुरू आहे, आत्ता तब्येत बिघडण्याचं खूप खूप जास्त प्रमाण सुरू आहे. आणि काय होतं ना, दवाखाना म्हटलं की प्रत्येकाला भीती वाटते. मला तर प्रचंड म्हणजे मला असं असतं ना की माझी कितीही तब्येत बिघडली तरी मी ते हे करू शकते, पण शिवमच्या बाबांची आणि माझ्या मुलाची तब्येत नको बिघडायला. कारण एकतर शिवमचे बाबा म्हणजे घरातला कर्ता पुरुष, ते शांत बसले म्हणजे सगळं घर शांत बसल्यासारखं होतं. आणि शिवमला सांगता येत नाही नक्की त्याला काय होतं. ताप आलेला मला समजू शकतो, पण त्याचं कुठे दुखतं आहे, त्याला काय होतं हे त्याला एक्सप्लेन करून सांगता येत नाही.
मग त्यामुळे कुठेतरी वाटतं की मला काही झालं ना, म्हणजे खूपदा असं होतं की शिवमचे बाबा मला म्हणतात चल तुला स्कूटी शिकवतो, तुला स्कूटी शिकवतो. पण मला असं वाटतं की मी स्कूटी शिकायला जाणार, ते माझ्या मागे बसलेले असणार आणि मी जर पडले तर ते पण पडणार, मला लागलं त्यांना पण लागणार, आणि त्यांना लागलं तर पुढच्या गोष्टी मॅनेज करणं खूप अवघड होईल. त्यामुळे मग असं वाटतं ना की घरात दवाखाना यायलाच नको. त्यामुळे स्वतः सगळ्यांनी एकमेकांची काळजी घेणं खूप गरजेचं आहे आणि महत्त्वाचं सुद्धा आहे. कारण काय होतं ना, दवाखाना म्हटलं की तुमच्या सगळ्या सेविंग्स दवाखान्यामध्ये जातात. मी जेव्हा दवाखान्यात होते ना, तेव्हा काही पेशंट मी असे बघत होते की नाही हो त्यांची परिस्थिती, म्हणजे जो 2-2, 3-3 हजाराचा दवाखाना असतो ना एका दिवसाला होणारा, तो करायची सुद्धा त्यांची परिस्थिती नसते. पण ते कसं मॅनेज करत असतील, कसे हँडल करत असतील पुढच्या गोष्टी, असं सुद्धा खूपदा वाटतं. त्यामुळे तुम्ही स्वतःची काळजी घ्या. तुमचं अख्खं कुटुंब तुमच्यावरती डिपेंड आहे, या गोष्टीचा विचार करा. मी खूपदा म्हणजे शिवमच्या बाबांना थोडं जरी दुखलं ना, तरी मी त्यांना खूप बघत असते. कारण मला माहिती आहे की जोपर्यंत ते व्यवस्थित आहेत तोपर्यंत मी व्यवस्थित आहे. कारण सगळं आपलं आपल्या नवऱ्यावरती डिपेंड असतं. बऱ्याच जणांचं असं असतं, दुर्लक्ष केलं जातं. पण मी माझ्या नवऱ्याला आवर्जून सांगत असते की थोडं थांबा, थोडा आराम करा, हे आत्ता नको करूया आपण, ते आत्ता नको करूया, पण आपल्याला नाही आहे गरज. म्हणजे मी माझ्या गरजा कशा कमी होतील किंवा मला लागणाऱ्या गोष्टी मी कशा कमी करू शकते, या गोष्टीकडे मी लक्ष देते. कारण मला आत्ता माझा माणूस जास्त महत्त्वाचा आहे. मला मला लागणाऱ्या गोष्टी, मला माझ्या हौसमौस या गोष्टींपेक्षा मला माझ्या नवऱ्याचं स्वास्थ्य जास्त महत्त्वाचं आहे. मला असं वाटतं की माझ्यासाठी माझ्या नवऱ्याने घर करून दिलं आहे ना, हीच एक मोठी गोष्ट आहे. या पलीकडे मला काहीच नको आहे, असं पर्सनली माझं म्हणणं आहे की तुम्ही जोपर्यंत व्यवस्थित आहात, तुम्ही जोपर्यंत सुरक्षित आहात, तोपर्यंतच सगळ्या गोष्टी ठीक आहेत. कारण खूप वेळा असं होतं की पैशांचं टेन्शन वगैरे या गोष्टींमुळे खूप चुकीच्या गोष्टी घडतात आणि त्या माझ्या घरात घडू नये, त्यामुळे मी खूप जास्ती काळजी घेत असते. आणि मी माझ्या नवऱ्याला सतत हे समजावून सांगत असते की काहीही झालं तरी मी सोबत आहे, या गोष्टीचा प्रत्येक वेळेस विचार करायचा. कारण ते माझ्यासाठी जितक्या गोष्टी करतायत ना, तितक्या कोणीच केल्या नसतील. म्हणजे मला असं वाटतं की माझ्या वडिलांनंतर माझी सगळ्यात जास्त काळजी घेणारी व्यक्ती म्हणजे माझा नवरा असेल. कारण प्रत्येक छोट्या मोठ्या गोष्टींमध्ये समजून घेणं, समजून सांगणं. ऑफकोर्स सगळ्या नवरा बायकोमध्ये भांडण होतात, आम्हीही प्रचंड भांडण करतो, पण आम्ही जितकं गोड आणि व्यवस्थित राहतो ना, तितकं कोणी राहत पण नसेल. आणि आम्ही जितकी एकमेकांची काळजी घेतो तितकी कोणी घेतही नसेल. त्यामुळे आणि अजून एक गोष्ट की जी म्हणजे जेव्हा माझी तब्येत बरी नसते ना, तेव्हा फक्त माझा नवरा असतो, आणि माझ्या नवऱ्याची जेव्हा तब्येत बरी नसेल ना, तेव्हा फक्त मी असते. त्यामुळे मी ह्या गोष्टीचा विचार नाही करत. आता मला कोणी कितीही बोललं ना की आमकं झालं, पल्लं झालं, तमकं झालं, मला काही घेणं देणं नाही आहे. कारण माझ्या वेळेस फक्त माझा नवरा असतो. त्यामुळे मी फार लोकांचा विचार करत बसत नाही. कारण लोकांचा विचार करत बसण्यामध्ये काहीही पॉईंट नसतो. कारण ती लोकं तुमच्या सुखालाही नसतात आणि दुःखालाही नसतात. कशासाठीच लोकं तुमच्यासाठी उभं राहत नाही. त्यामुळे तुम्ही फक्त स्वतःचा विचार करा. कारण इतके म्हणजे मला असं वाटते की आता मी 32 इयर्सची झाली, म्हणजे 32 वर्षाची झाली आहे. 32 वर्षात मी लोकांचा विचार खूप केला आहे. याला काय वाटेल, त्याला काय वाटेल, मग लोक आपल्याला नावं ठेवतील, मी हे नाही केलं तर लोक मला नावं ठेवतील, मी तशी वागले तर मला लोक चुकीचं म्हणतील, मग ते तसं बोलतील. ते काही कोणीच येत नाही, कोणीच येत पण नाही, कोणी करत पण नाही, कोणी तुम्हाला मदत पण करत नाही, आणि कोणी आपण म्हणतो ना ढुंकल्याला पण कोणी उभं राहत नाही आपल्या. त्यामुळे आपल्याला जे योग्य वाटतं, आपल्यासाठी जे योग्य आहे त्या गोष्टी करा, आणि जे तुमच्यासाठी असतात ना त्यांच्याचसाठी करा. सगळ्यांसाठी करत बसायची तुम्हाला गरज नसते, पहिली गोष्ट असते. त्यामुळे माझ्या नवऱ्याची काळजी घेणं ही सर्वस्वी माझी जबाबदारी आहे असं मी समजते, आणि ती पार पाडण्याचाही मी पूर्ण प्रयत्न करते. त्यामुळे प्रत्येक स्त्रीने असं असायला हवं की माझं घर नेटकं स्वच्छ, माझ्या घरातले व्यक्ती निरोगी राहतील, या गोष्टीचा विचार करावा, आणि तसंच आपण सुद्धा राहावं. आजचा अगदी छोटासा व्हिडिओ होता. खरं तर मला व्हिडिओ एडिटिंगला, पोस्टिंगला, शूटिंगला कोणत्याही प्रकारचा वेळ मिळाला नाही. खरं तर आम्ही नंतर विचार करून आम्ही दोघंच हसत होतो की एक दिवशी रात्री त्यांचं खूप पोट दुखत होतं आणि ते घरभर फिरत होते, आणि मी खूप जास्ती प्रमाणात फक्त बाथरूमजवळ बसून उलट्याच करत होते. आणि एक विचार केला की अरे आपण तो व्हिडिओ शूट केला असता तर किती व्हायरल झाला असताना. पण परत मला एक विचार येतो की हे यांना इतकं दुखतं आणि मी व्हिडिओ शूट केला तर हे मला ओरडतील का, चिडतील का, भांडतील का, रागवतील का. त्यामुळे मी कोणत्याही प्रकारचं व्हिडिओ शूटिंग करत नाही. आत्ता त्यांची तब्येत थोडी ठीक आहे.
त्यामुळे म्हटलं आज थोडी निवांत आहे तर व्हिडिओ शूट करावं. तर मैत्रिणींनो, स्वतःची काळजी घ्या, घरातल्या सगळ्यांची काळजी घ्या आणि स्वस्त राहा, मस्त राहा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. बाय बाय.